नमस्कार भक्तांनो, जय बाळूमामा. श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवन चरित्र कथा. प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं चांग भलं. एकाच वेळी बाळूमामा 2 लग्न समारंभात उपस्थित झाले. भाग 1. बाळूमामांना बहिरू आणि भीमा हे 2 भाऊ होते. त्यांना गंगूबाई आणि गंधारी या दोन्ही बहिणीही होत्या. बहिरूची संतती नव्हती, मामांनी आपत्ती नव्हती, फक्त भीमाला दादू नावाचा एक मुलगा होता. दादू मामांचा फार लाडका होता. जणू आपल्याच मुलाला सांभाळावे तसे मामांनी त्याला सांभाळले होते. दादू मामांच्या सानिध्यातच लहानाचा मोठा झाला होता. दादूची आई त्याच्या लहानपणीच वारली होती, त्यामुळे मामा छोट्या दादूला स्वतःबरोबरच ठेवत असत. मेंढराबरोबर दादूही मामांसोबत फिरत असे. तो भलता धाडशी आणि दणकट होता. एकेकाळी मामांची पत्नी सत्यवा बकऱ्यांबरोबर असायची. तिचा मायेचा लाळा दादूला मिळत होता. तेव्हा दादू आणि हुआप्पा, मामा व सर्व गडी माणसे यांचा स्वयंपाक ती करत असे. हुआप्पा हा सत्यवाचा भाऊ होता. दादू आणि हुआप्पा पडेल ते कामे तडफादरपणे करत असायचे. दादू आणि हुआप्पा बाबळेवर चढून अति जलद गतीने फांद्या बेणत असत. कामे काळजीपूर्वक लक्ष देऊन करण्याबद्दल मामा या तरुण पोरांना सतत सांगत, कारण ती बरीच आडदानपणाही करत असायची. दादूचे वय 20 झाले. तोच त्याच्यासाठी लग्नाच्या मुलींची थळी येऊ लागली. भरपूर हुंडा देऊन लग्न करून देऊ असे येणारे पाहुणे म्हणत असायचे. तेव्हा मामा त्यांना म्हणत, तुमचा हुंडा आणि सोनं नदीत नेऊन टाका, मला तसलं काहीही नको. चिपरीचा मायाप्पा बेडगे मामांचा एकनिष्ठ भक्त होता. त्याची मुलगी सोनाबाई कामात खूप चालाक होती. दादूचे लग्न तिच्याशीच करावे असे मामांचं मानस होता. त्याप्रमाणे मामांनी मायाप्पाजवळ तसे बोलूनही दाखवले होते. त्यावेळी मायाप्पा थोडासा नाखुश झाल्याप्रमाणे दिसला. आपली प्रेमपूर्ण भक्ती सोयरीकमुळे काही बिघाड होऊ नये असे त्याला वाटत होते. तसंच मामांच्या शब्दाचा आवर करणेही त्याच्यासाठी फारच अवघड होते. त्यांचा काहीसा मानसिक गोंधळ झाला होता. त्यावेळी मामा पुढे होऊन मायाप्पाला म्हणाले होते की, मुलीला जन्म देणारा तू आहेस, पण मुलीचा मालक तू नाहीस, हे लक्षात ठेव. भाग 2 लवकरच येणार, पाहायला विसरू नका. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं.